सह्याद्री क्रिकेट नॉस्टॉक एंडला पाहिलं तर संतोष असेल. एस लेट्स गो. स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश सपकाळ अर्थातच सह्याद्री क्रिकेट आशियनचा लाईट प्रथमेश ठाकरे आपण पाहतोय. एस बलदंड शरीर एसटीचा कल्पेश पाहतोय आपण. कल्पेश सपकाळ पहिला चेंडू फेस करतोय. एस आता मात्र थोडासा स्वेर मारा असेल का येते. या सामन्यातील पहिली धाव वाईड +1 अशा 2 धावा. चेंडू मात्र झाले असतील 0 पूर्ण. सुरुवात होते आजच्या दिवसाला. शेवट कसा होईल सुरुवात मात्र पाहायला गेलं तर स्वेर मारण झाले. शेवट कसा होईल तर आपण नक्कीच 5 वाजता पाहणार आहोत. अर्थातच या स्पर्धेची मेगा फायनल म्हणजेच अंतिमचा सामना. फायनल मुकाबला कोण लढत मारेल कोण जाईल या 2 टीम कोण असतील फायनल मधील नक्कीच यासाठी चाललाय प्रयत्न चाललाय संघर्ष करावा लागतो. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो. कोणाचा नाव बनवण्यासाठी तर कोणाचं तेच नाव टिकवण्यासाठी. कारण वारसात फक्त संपत्ती मिळते मित्रांनो. ओळख की स्वतःची स्वतःलाच बनवावी लागते. आता मात्र संधी निर्माण झाली. स्वतः आपण पाहिलं तर सतीश जाधव चेंडू खाली येत आहेत. आता मात्र होतंय पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हिलियन. अर्थातच या संघाचा कॅप्टन संतोष. वेलकम डीजे. स्वतः मात्र फटका खेळलाय. थोडासा कॉल चुकीचा होता. क्षेत्ररक्षण पाहिलं तर तितकंच तेज तर्रार झाले. क्षेत्ररक्षक पाहिलं तर मिड ऑफ वरती उभा होता. चेंडू पकडला गेला. फेकी केली. थोडस डेंजर झोन वरती धावत होते रामदादा. आपण पाहतो जुगायवाडी टीम कडून. आता मात्र रोखलं जाते. चांगला वेल कॉल पाहायला मिळतो याच कल्पेशचा. संघाची धाव संख्या 3 वरती स्थिर आहे. 3 चेंडू पूर्ण 3 धावा. धाव फलकावरती लागले गेलेत. एस फटका खेळला येईल का पहिला षटकार. क्षेत्ररक्षक असेल स्वप्नील तोडकर. आता मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न राहिला अयशस्वी. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. 4 धावांसाठी येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. अर्थातच कल्पेश सपकाळ सह्याद्री क्रिकेट आशियनचा प्रथमेश ठाकरे आपण पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वातला एक उभरता सितारा असेल तो म्हणजेच कल्पेश सपकाळ. संघाची धाव संख्या 4 धावेनिशी जाऊन पोहोचले 7 धावांवरती. चेंडू झाले 4 पूर्ण 7 धावा. सत्ता मात्र पुन्हा एकदा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू बाहेर राहतोय. स्वेर मारा अतिरिक्त मारा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून. नियम क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अर्थातच वाईड चेंडू. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आता मात्र 8 वरती. चेंडू झालेत पूर्ण 4 8 धावा. पहिल्या विकेटचा पतन झालंय ते म्हणजे अर्थातच या संघाचं कॅप्टन माघारी गेलाय. अर्थातच अंगावरची जबाबदारी झटकून दिली आहे कॅप्टनना. आता मात्र जबाबदारी असेल कल्पेश आणि रामदादा आपण पाहतो नॉस्टॉक एंडला. एस फटका खेळाय. फटका मात्र आकाशाला गवसणी घालून येतोय. आकाशाला चुंबन देऊन येतोय. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 आपण पाहतोय येतोय कल्पेशच्या बॅट मधून. हा घणाघाती प्रहार अर्थातच चौकार. 12 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. एस कल्पेश मात्र डगआउट मधून सेट होऊन आलाय. ठरवलं होतं कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आज फलंदाजी चांगली करायची. फलंदाजीवरती खरा उतरतोय सह्याद्री क्रिकेट आशियनचा कल्पेश आपण पाहतोय. अर्थातच कल्पेश सपकाळला. संघाची धाव संख्या 12 वरती जाऊन पोहोचले.
5 चेंडू पूर्ण, 12 धावा. शेवटचा चेंडू डिलिव्हर करतोय, फेकी करतोय बॉलर. सोन्या पाहतोय ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र फटका खेळाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्र शिकता येणार. झेल कोण पकडेल? झेल मात्र सोडली जाईल. झेल मात्र जमिनीवरती आदळली जाईल. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जात आहेत. 6 चेंडू पूर्ण, अर्थातच पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. 1 विकेट लॉस, 14 रन. मात्र आलाय या संघाचा कॅप्टन, अर्थातच शुभम. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असेल, स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र स्ट्राईक असेल. रामदादा पाहतोय आपण या आशियानचे सर्व अध्यक्ष. शुभम हे कॅप्टन आहे. शुभमने मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. आता मात्र शुभम आहे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्वतः रामदादा असेल, फटका खेळलाय. चांगला फटका पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक शिकता येणार आहे. सोन्या असेल, सोन्याने मात्र चांगले क्षेत्ररक्षण दाखवले कालच्या दिवसामध्ये. आता मात्र पाहायला गेलं तर वाईड चेंडू आहे, स्वेर मारा. शुभम मात्र पाहायला गेलं तर एक पाहायला गेलं तर आता मात्र वाईड चेंडू. फटका खेळलाय, येतोय कल्पेशच्या बॅट मधून. येईल का तिसरा चौकार? क्षेत्ररक्षक असेल, चेंडू फील्ड करत. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावेनिशी. 18 धावा, 2 चेंडू पूर्ण, 18 धावा. पुढचा चेंडू प्रथमेश असेल, माफी असावी, कल्पेश असेल. अर्थातच सह्याद्री क्रिकेट आशियानचा प्रथमेश ठाकरे. वाईड. आता मात्र फटका खेळाय. पाहायला गेलं तर फाईन लेग क्षेत्र निवडले गेले. चेंडू जातोय सीमा रेषेला बाहेर. आता मात्र संघाची धावसंख्या पाहिली तर 3 चेंडू पूर्ण झाले. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. 3 चेंडू पूर्ण, 23 धावा. आता मात्र पाहायला गेलं तर कल्पेशच्या बॅट मधून आलाय, कल्पेशच्या खात्यावरती आलाय हा तिसरा चौकार. अर्थात तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेचलाय. चौथा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश पाहतोय. फटका मात्र सजवायचा प्रयत्न होता, थोडासा मात्र चकवा देतोय फलंदाजाला. यष्टिरक्षकाला चेंडू जातोय कार्पेटला गुदगुल्या करत सर सीमा रेषे पार येतोय. बाईच्या स्वरूपातील चौकार. थँक्यू सर. चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार रचला जातोय.
हेच आता मात्र बाद होतोय. पाहायला गेलं तर कल्पेशला मात्र माघारी धाडले गेले. पंचांचं बोट जाते आकाशाकडे. संघाची धाव संख्या पाहिली तर 29 वरती स्थिर आहे. चेंडू झालेत 5 पूर्ण. आता मात्र 5व्या चेंडूवरती माघारी धाडला सह्याद्री क्रिकेट आशियाचा प्रथमेश ठाकरे. अर्थातच कल्पेश सपकाळ बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. डॅनी येतोय, धावत येतोय, सकारात्मकतेने मैदानामध्ये येतोय. नक्कीच धाव फलक उंच व्हायचंय. कॅप्टनच्या शब्दांवरती खरं उतरायचंय. डॅनी आलाय मैदानामध्ये. नक्कीच 50-60 धावा पार करायचे. चांगली फलंदाजी करेल का डॅनी? त्याच्या साथीला साथीदार आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट आशियाचे अध्यक्ष रामदादा सावंत स्ट्रायकिंग एंड वरती असतील. आता मात्र जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असतील. पाहायला गेलं तर अनुभवाचे बोल बोलावे लागतील. अर्थातच रामदादा सावंत बॉलिंग ट्रॅक वरती बोलवला गेलाय. पाचारण केलं गेलंय. गोलंदाज आकाशने मात्र कालच्या दिवसामध्ये आकर्षित केलं होतं सर्व प्रेक्षक वर्गाला. तोच आकाश 29 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 29. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आकाशला. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज आहे. भैरवनाथ 11 विरेवाडी टीम कडून आकाश सपकाळ, अक्षय सपकाळ माफी असावी. अक्षय सपकाळ पाहतोय. तर मात्र फटका थोडासा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न थोडासा लांब राहिला. चेंडू आता मात्र वाईड असेल. एक अतिरिक्त धाव ऍड होते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आता मात्र 30 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती अक्षय सपकाळ आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षयच्या माध्यमातून थोडासा चेंडू स्वेर मारा केलाय. अतिरिक्त धाव ऍड केले. 30 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय रामदादा वारंवार फटके लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत प्रयत्न अयशस्वी ठरलाय. आता मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. आता मात्र स्वतःवरती नाराज असतील. थोडासा फटका मिस झालाय. अर्थातच शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. पाहिलं गेलं तर रामदादा आपण पाहतो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सर्व अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे चालवलं जातं असोसिएशन. अर्थातच नियोजन कोणीही करतं परंतु त्याची अंमलबजावणी करणं खूप महत्वाचं असतं. तेच मात्र रामदादांच्या माध्यमातून केलं जाते. अर्थातच आपण पाहतो ही प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आता मात्र फटका सजवला गेलाय. जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सरळ 6 धावांसाठी एक विस्फोटक षटकार. अर्थातच रामदादा सावंत ब्रँडेड फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 6 धावेने 36 वरती. वेलकम डीजे श्रेयस. आता मात्र बाद होत आहेत. एक तेरी तो दुसरी मेरे अक्षयने सांगून दिले. अक्षयने मात्र षटकार खाल्ला होता परंतु ह्याच गाड्याला बाद ही केले. अर्थातच रामदादा सावंत पाहतोय आपण बॅक टू द पॅव्हेलियन. 5 चेंडू पूर्ण. 5 चेंडू खेळी केले. रामदादा सावंत आपण पाहतोय 8 धावा रचले गेल्या. पाहिलं गेलं तर आता मात्र नवीन फलंदाज स्क्रीनवरती दाखवला जातो. श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा युट्यूब दाखवली जाते. मात्र चेंडू झाले 3 चेंडू पूर्ण. मात्र आकाश सपकाळ पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंड वरती रामदादा सावंत 36 धावा. रामदादा सावंत यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज आकाश सपकाळ. फटका खेळाय. फटका मात्र इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल का सीमारेषे पार? फटका चांगला खेळाय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. कार्पेटला आग लावत आता मात्र हा येतोय आकाश हँडेड फटका. अर्थातच शॉट ऑफ द मॉर्निंग आपण पाहतोय आकाश सपकाळच्या माध्यमातून आलाय हा फटका. अर्थातच संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 4 धावेने थेट 40 वरती. पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये थोड्या धावा कमी रचल्या जात होत्या परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये धावा रचल्या जात आहेत.
तिसऱ्या षटकातील झाले 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन 40 वरती पोहोचली. अजून एक षटक शिल्लक आहे. अर्थातच अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 40 धावा रचल्या गेल्यात. जो तो येतोय तो षटकार खेचतोय, चौकार खेचतोय. पाहायला गेलं तर डगआउट मधूनच सेट होतोय. सेट होऊन येतोय ती म्हणजे अर्थातच जुगायवाडी टीम, शिवनेरी बॉयज जुगायवाडी. टॉस लॉस झाला होता, तदनंतर मात्र फलंदाजी स्वीकारावी लागली. आता मात्र याच फलंदाजीच्या युनिटवरती खरं उतरताना ही टीम पाहतोय जुगायवाडी. अक्षयचा पुढचा चेंडू, फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. फटका फसतोय. यष्टीरक्षण तितकंच चांगलं होतं. आता मात्र 5 चेंडू पूर्ण. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, अंतिमचा चेंडू आपण पाहतोय या ओव्हर मधील. अक्षय टू, आकाश. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव आपण पाहतोय. षटक संपतंय. एक धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वरती. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत, अर्थातच डीजे श्रेयस. वेगवेगळे चेंडू टाकण्याची कला मात्र त्याजवळ आहे. तो जितेंद्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 3 चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जितेंद्र चौथा चेंडू फेकी करतोय. आता मात्र थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला गेले तर प्रयत्न यशस्वी ठरला. त्यानंतर एक चोटी धाव, अर्थातच लेग बायच्या स्वरूपातील पंच कळवतायत. ही लेग बायच्या स्वरूपातील एक धाव. 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या 1 धावेनिशी जाऊन पोहोचले 45. मात्र फटका खेळला जातोय. पाहायला गेलं तर हुक फटका होता. थोडस क्षेत्ररक्षक खराब झालंय. त्यानंतर पाहिलं तर एक धाव पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक मॉन्ट्रोप वरती चांगलं होतं. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली, नंतर सुधारली गेली. अर्थात क्षेत्ररक्षक पाहतोय आपण उभा केला होता स्क्वेअर लेग वरती. चूक मात्र करतोय. त्यानंतर बॉन्ड्रोप वरती धावत जाऊन चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा. मात्र 5 चेंडू पूर्ण. अर्थातच संघाची धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचले. या इनिंग मधील शेवटचा चेंडू, फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच समीकरण, गतीमध्ये परिवर्तन. वारंवार चेंडूवरती बोटे फिरवली जातात. बायच्या स्वरूपातली एक धाव. ऐसे षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर, अर्थातच या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 48 धावा, 49 टू विन असेल. कॅप्टनचे शब्द पाहिले तर आतापर्यंत खरे झालेत. आम्ही 50 धावा रचू आणि त्या रचल्या गेलेत. आता रोखलं जाईल का? आतापर्यंत ठोकलं होतं याच फलंदाजाने. अर्थातच पाहिलं कल्पेश सपकाळ होता, संतोष दादा, रामदादा असतील. त्यानंतर पाहिलं तर आता बॉलिंग ट्रॅक वरती कोण येईल या संघाकडून? जुगायवाडी टीम. विनंती असेल यानंतर होणारा सामना प्रणय 11 घाटेवाडी विपक्ष केदारेश्वर 11 फडतरवाडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल, प्रणय 11 टीम अर्थातच केदारेश्वर 11 टीम फडतरवाडी. टॉस का पॉस मध्ये यायचंय, टॉस करून लगेचच जायचंय.
केदारेश्वर 11 फडतरवाडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस का बॉस मध्ये यायचंय, टॉस करून जायचंय लगेचच. यानंतर होणारा सामना आहे फडतरवाडी विपक्ष घाटेवाडी. लास्ट कॉल असेल दोन्ही संघांच्या कॅप्टनना. फडतरवाडी टीमचे कॅप्टन इथे उपलब्ध आहे. प्रणय 11 घाटेवाडी टीमचा कॅप्टन. वाट पाहिली जाते आपली, लगेचच ये मित्रा. ज्योतिबा टीमचा सलामीवीर गुरुच्या माध्यमातून कॉल असेल प्रणय 11 कॅप्टन. स्पिन दी कॉइन हेड. एस पाहायला गेलं तर मात्र टॉस जातोय. काय आपला निर्णय असेल कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर सामना दोन्ही संघ पाहिलं तर पराजय झालेत. फडतरवाडी आजच्या दिवसामध्ये स्ट्रॅटर्जी काय असेल, आपला निर्णय काय असेल प्रथमतः कळवा, त्यानंतर आपली स्ट्रॅटर्जी कळवा. कॅप्टन विजय दादा. प्रथम क्षेत्ररक्षण घेत आहे मी. केदारेश्वर 11ला 40 ते 45 धावामध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण का घेतलं प्रथमतः, काय स्ट्रॅटर्जी असेल क्षेत्ररक्षण घेण्याचं, मैदान काय साथ देते, खेळपट्टी काय साथ देते? खेळपट्टी सकाळी थोडी बॉलरला साथ देते, त्यामुळे क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. कमी धावसंख्यात रोखून चेस करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पाहायला गेलं तर मास्टर माइंड आपण पाहतोय विजय दादा सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, या कारणास्तव क्षेत्ररक्षण निवडले. थँक्यू सो मच. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपला टॉस विन झाला असता तर निर्णय काय होता? नाही, मला टॉस नंतर बॅटिंगच घ्यायची होती. हो, त्यामुळे माझं एक टार्गेट असेल 60-65 पर्यंत. आपल्याकडे बॅटर कोण आहेत, सलामीवीर कोण असतील, तगडे फलंदाज आहेत का, तडफदार फलंदाज आहेत का? हो नक्की, माझ्याकडे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. महेंद्र, महेश, शंकर. कालच्या दिवसामध्ये महेशने मात्र आकर्षित केलं होतं, तोच फलंदाज असेल या फडतरवाडी टीम मध्ये. यानंतर होणारा सामना असेल फडतरवाडी विपक्ष प्रणय 11. टॉस झालाय, टॉस विन झाले टीम प्रणय 11 घाटेवाडी क्षेत्ररक्षण निवडलाय. फलंदाजी पाहिली तर पाहायला मिळणार आहे फडतरवाडी टीमची. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. गुरु पवार समवेत आपण जोडलं जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती या संघाचे 2 आयकॉन आलेत. 49 धावांचं आव्हान घेऊन शुभमच पाहतोय नॉस्ट्राकेनला अनिल. मात्र फटका खेळाय, फटका मात्र चांगला लाजवाब ज्याच्या बॅट मधून आता मात्र एक सुमधुर आवाज आलाय, अर्थातच देवून जातोय या चेसिंग मधला पहिला चौकार. चेंडू झालाय पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. डीजे श्रेयस. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश झालाय तो म्हणजे चौकार. आणि पाहिलं तर कॅप्टन शुभमच्या बॅट मधून आलाय तडपदार चौकार. आता मात्र फटका पुन्हा तोच सजवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पाहिलं की तर गतीमध्ये परिवर्तन, अर्थातच खूप वेगवान चेंडू फेकी केलाय. येतोय दुसरा चेंडू निर्धाव. बॉलर पाहिलं तर दीपकच्या माध्यमातून येतोय दुसरा चेंडू निर्धाव.
सत्ता मात्र सी चीट पाहायला मी ते काय फटका लगावलाय, चेंडू जातोय सरळ सी मारेशे पार. इट इज मॅक्सिमम. काय फटका लगावलाय. मी आयकॉन म्हणून मला का निवडलं होतं, चॉईस प्लेअर म्हणून मला का निवडलं होतं संघ मालकांनी दाखवून देतो याच तिसऱ्या चेंडूवरती. पाहायला गेलं तर शुभमच्या बॅट मधून पाहायला गेलं तर मागे 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आहेत. अर्थातच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. टेलिकास्ट आपण पाहतोय स्टीव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून. लाजवाब फटका, देखना फटका पाहायला मिळतोय शुभमच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर एक 6 धावांसाठी आलेला घणाघाती प्रहार. शुभम पाहायला गेलं तर फायर डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके लगावणं थोडस अवघड असतं, परंतु शुभमसाठी काहीच अशक्य नाही. सत्ता मात्र थोडस पाहिलं तर मिसिट फटका, थोडस फंबलिंग होतंय, तर मात्र एक धावून काढली जाईल. या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. झाले चेंडू पूर्ण 4 चेंडू पूर्ण 11 धावा. पाहायला गेलं तर शुभम मात्र खरा उतरतोय आपल्या संघ मालकाच्या विश्वासावरती. शुभमने मात्र आतापर्यंत रचले गेले 11 धावा. आता मात्र अनिल असेल या संघाचा दुसरा चॉईस प्लेअर. अर्थातच आयकॉन खेळाडू सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका पठार विभाग. 4 चेंडू पूर्ण झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र शुभम गेलाय नॉन स्ट्राइक होऊन. लाईन समजवली जाते, टप्पा समजवला जातोय शुभमच्या माध्यमातून. बॉलिंग आता पाहिली. आता मात्र फटका सजवला गेलाय अनिलच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. आता मात्र चेंडू जाईल का सीमा रेषेपार अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषेपार, येतोय अनिलच्या बॅट मधून. पहिला चौकार. सामना पाहतोय आपण 49 धावा चेस करताना हे 2 आयकॉन मात्र हवी होत आहेत, हल्ला करतात, हल्ला चढवतात या गोलंदाजांवरती. झाले चेंडू 5 पूर्ण. संघाची धाव संख्या 15 धावा. बिन बाद 15. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, येईल का षटकार. आतापर्यंत एक षटकार एक चौकार तो ठोकला, म्हणजे शुभमने आतापर्यंत एक चौकार ठोकला. येईल का दुसरा षटकार अनिलच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू छोटस रन पूर्ण होतोय. बॉलर पाहिलं तर दीपकच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिली षटक. अर्थातच पहिली ओव्हर कॅरी केली जाते. 5 चेंडू अतिशय सुखरूपरित्या डिलिव्हर केले. आता मात्र शेवटचा चेंडू हल्ला चढवला जातोय. चढवणं गरजेचं असेल, चेस करणं सामन्यामध्ये पाहायला गेलं तर टिकून राहायचं असेल तर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होतात, चूक होते. एक सिली मिस्टेक पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात केला होता. त्यानंतर त्या चेंडूवरती 2 धावा. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 17. वेलकम डीजे श्रेयस. डीजे ऑपरेटर आपण पाहतो श्रेयस त्याच्या स्वतःच्या कलेने आपणास मात्र मंत्र मुग्ध करतो. तो श्रेयस डीजे ऑपरेटर आपल्याला लाभला गेला या स्पर्धेसाठी. माझ्या समेत गुणलेखक म्हणून जोडले गेलेत राहुलजी जाधव माझ्यासोबत जोडले गेलेत गुणलेखक. पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूब लाईव्ह दाखवली जाते. टेक्निशियन वर्क अर्थात चेतन मडवी पाहतोय ओनर आहे या श्री इव्हेंट्स लाईव्हचा युट्यूब चॅनेलचा. सर्वांना विनंती असेल, प्रेक्षक वर्गांना विनंती असेल, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर्स खूप वाढवा आणि असाच सपोर्ट करा इथून पुढे. सह्याद्री क्रिकेट आशियाच्या वतीने विनंती करतो सर्वांना. श्री इव्हेंट्स लाईव्ह युट्यूब आपण पाहतोय, सर्वांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा जाऊयात मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर अर्थातच या संघाचा कॅप्टन संतोष दादा आपण पाहतोय. ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणारा गोलंदाज संतोष. सबमरीन डिलिव्हरी अर्थातच चेंडू पडल्यानंतर खालतून निघून जातोय, सांगून देतोय आपल्या
रिॲक्शनने फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती असलेला शुभम आता मात्र येतोय पहिला चेंडू निर्धावार्थत संतोषच्या माध्यमातून 49 धावा रोखाव्या लागतील. फलंदाज पाहायला गेले तर आतापर्यंत खरे उतरले होते जुगायवाडी टीमचे कॅप्टनच्या शब्दावरती. त्यानंतर पाहिलं तर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः कॅप्टन आहे. पहिला चेंडू मात्र फटका खेळाय, फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल होईल का? झेलवरती येतोय, झेल मात्र पकडली जाते. काय लाजवाब झेल घेतले गणेश. पाहिले गेले तर थेट गावावरतून आला ही स्पर्धा खेळण्यासाठी. 350 किलोमीटर प्रवास करून पाटण तालुक्यातून आलाय मुंबई नगरीमध्ये आणि एक नयन रम्य झेल टिपली गेले गणेशच्या माध्यमातून. हे आता मात्र सर्व संघचे खेळाडू आपण पाहतोय, अर्थातच जुगायवाडी टीमचे खेळाडू जात आहेत त्याजवळ, त्याला मात्र शबासकीची थाप देत आहेत. नक्की चांगली झेल पकडलीस मित्रा तू. पाहायला गेलं तर रिप्ले टेलिकास्ट दाखवलं जातंय. फटका खेळलाय शुभमच्या माध्यमातून. आयकॉनने मात्र चांगला फटका खेळला होता. बिंबीच्या देठापासून ताकद लागली होती परंतु ताकद थोडीशी कमी पडली. तदनंतर पाहिलं तर गणेशचा एफर्ट पाहायला मिळतोय, थोडासा घसरला गेलाय परंतु झेल मात्र सोडली नाही. अर्थातच पाहायला गेलं तर खूप महत्वाचा खेळाडू शुभम गेलाय माघारी. त्यानंतर पाहिलं तर स्वप्नील तोडकर आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. चेंडू झाले 2 पूर्ण. संघाची धावसंख्या 17 वरती स्थिर आहे. बॅक टू बॅक 2 विकेट पाहतोय आपण आता मात्र खेळाडूवरती. स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला गेलं तर बॅट लागली होती चेंडूला. तदनंतर माघारी निघालाय स्वप्नील तोडकर. आता मात्र थोडासा संघ अडचणीत असेल. विरेवाडी 11 भैरवनाथ 11 विरेवाडी. बॅक टू बॅक विकेट पाहायला गेलं तर घेतले गेले संतोष दादांच्या माध्यमातून. आता मात्र संघाची धावसंख्या स्थिर आहे 17 वरती. 2 गडी बाद केले तर ऑन हॅट्रिक वरती आपण पाहतोय संतोष दादा यांना येईल का या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक. अर्थातच या संघाचा कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. पुन्हा एकदा फटका खेळाय. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. आता मात्र अडवला जाईल का? चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. मित्रांनो विनंती असेल काळजी घ्यायचे. प्रपंच पाहून ही स्पर्धा खेळतोय. कोणाला दुखापत होईल अशी कोणतीच कृत्य करू नका. विनंती असेल सर्वांनी काळजी घेऊन क्रिकेट खेळा. ही स्पर्धा इथून पुढे भविष्यात सुद्धा माझी विनंती असेल मनापासून सर्वांना, मनाच्या अंतःकरणापासून सर्वांना विनंती असेल काळजी घेऊन क्रिकेट खेळा. कारण की आपलं कोणीतरी वाट पाहत असतं घरी. आपले आई वडील असतात, आपला भाव असतो, आपली मुलं असतात, सर्वजण वाट पाहत असतात. सर्वांना विनंती असेल आपण काळजी घेऊन क्रिकेट मात्र खेळा. जाऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 22 वरती. मागील चेंडूवरती चौकार आला असता. त्यानंतर पाहिलं तर एफर्ट चांगले राहिले होते परंतु थोडासा अयशस्वी राहिला क्षेत्ररक्षक. 4 माफी असावी. 5 चेंडू पूर्ण झालेत. आतापर्यंत 5 धावा खर्चित केले, 2 गडी बाद केलेत. शेवटचा चेंडू असेल रोखलं गेलंय कॅप्टन संतोषच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू फेस करतोय अनिल, या संघाचा दुसरा आयकॉन. एक आयकॉन. आता मात्र फटका खेळलाय. फटका खेळाय क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला मात्र फुंकर मारून जातोय. चेंडू सरळ सीमारेषे पार. षटक संपवलं जाते. या षटकाची सांगता होते या चौकारानिशी अर्थातच. पण पाहतोय संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन 2 षटकाच्या समाप्तीनंतर. वेलकम डीजे श्रेयस.
इस 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 धावा. इस फटका खेळला गेलाय, फटका पसला गेलाय, परंतु चेंडू पडेल नो मॅच लँड मध्ये. तर मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता तोपर्यंत गणेश येतोय, चेंडू फील्ड करतोय. तर मात्र 2 धावा असतील. अर्थातच बॅटर पाहिलं तर सोन्याच्या माध्यमातून या 2 धावा रचल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती या 2 धावा, संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. पाहिलं गेलं तर झोंज देतोय, पडतोय, लढतोय, पुन्हा पडून प्रयत्न करतोय तो म्हणजे सोन्या. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला होता, आजच्या दिवसामध्ये तितकाच चांगला खेळ करावा लागेल या सोन्याला. विरेवाडीचा सुपुत्र पाहतोय आपण, चॉईस प्लेयर राहिलाय या संघाकडून सोन्या. चांगलं प्रदर्शन राहिलं होतं कालच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षकानं सर्वांना. फटका पाहायला गेलं तर सजवला गेलाय, गॅप काढला गेलाय, गॅप काढला जातोय सरळ 4 धावांसाठी. आता मात्र हा चौकार येतोय, पंच आमच्या जवळ कळवतात हा चौकार आहे. संघाची धावसंख्या 4 धावेची वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती. 2 चेंडू पूर्ण, अर्थातच काल जो सामना एक झाला या संघाचा टीम अर्थातच विरेवाडी त्याचा मॅन ऑफ द मॅच आपण होता. याही सामन्यामध्ये छाप सोडतोय. पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचलाय, आपल्या वैयक्तिक दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचतोय सोन्या. धावसंख्या पाहिली तर 49 धावा चेस करायचे. आतापर्यंत सुरुवात दमदार झाली, शेवट तसाच गोड व्हावा, शेवट तसाच तडफदार व्हावा यासाठी चाललेला या सोन्याचा प्रयत्न. अर्थातच आपण पाहतोय तिसरा चेंडू कल्पेचा फटका खेळलाय, थोडासा शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, अर्थातच चेंडू येतोय निर्धाव. तिसरा चेंडू येतोय निर्धाव. कल्पेश सपकाळ असेल त्याच्या माध्यमातून चांगले फटके. अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू खेळ राहिला या सह्याद्री क्रिकेट आशियनसाठी आणि जुगाईवाडी गावासाठी. पाहायला गेलं तर फलंदाजी चांगली राहिली. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलं गेलंय त्याला. 3 चेंडू आतापर्यंत सुखरूप फेकी केले, 4था चेंडू फेकी करतोय. एस खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत एक चोरटी धाव. या 4थ्या चेंडूवरती 1 धाव अर्जित केली जाते फलंदाज सोन्याच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षण बदललं जातं या फलंदाजासाठी. पाहायला गेलं तर आयकॉन अनिल आहे, आयकॉन अनिलची फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये 2 चौकार रचले गेले तर अनिलसाठी क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पाहिलं गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती 4 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कव्हरला पाहतोय आपण गणेशला, लॉंग ऑफ वरती पाहिलं तर क्षेत्ररक्षक. त्यानंतर फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक असेल परंतु त्याचा उपयोग काहीच होणार नाही. चेंडू जातोय सरळ. 6 धावांसाठी इट इज मॅक्सिमम. बॅट मधून येतोय तो मध्ये अनिलचा. अनिल पाहिलं तर या संघाचा आयकॉन खेळाडू होता, त्याच्या बॅट मधून आता मात्र षटकार खेचला जातो. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वरती. 5 चेंडू पूर्ण, 39 धावा. आता मात्र समीकरण जवळ येते, ध्येय मात्र जवळ येते. ध्येयाचा पाठलाग केला जातोय अनिलच्या माध्यमातून. सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आला होता. एस फिनिशरचं काम चोखपणे पार पाडेल का? या षटकातील शेवटचा चेंडू फेकी करतोय अर्थातच सह्याद्री क्रिकेट आशियनचा प्रथमेश ठाकरे म्हणजेच कल्पेश. अनिलने मात्र दुसरा फटका पुन्हा एकदा त्याच आक्रमक स्टाईलने सजवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू येतोय निर्धाव. षटक संपतंय. इट इज ओव्हर संपवली जाते पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता मात्र 39 वरती स्थिर आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. कोण येईल स्लॉग ओव्हर घेऊन डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण येईल या संघाकडून? अर्थातच पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक बोललं जातं. कोण येईल या संघाकडून घेऊन? 5 रन कोणाला केलं जाईल थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. डीजे श्रेयस वेलकम.
असेल 39 वरती. 5 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 5 चेंडू. काय डिलिव्हरी फेकी केले, काय चेंडू वळवला गेलाय. पाहायला गेलं तर चेंडू टप्पा पडला जातोय, आतमध्ये वळवला जातोय. कोण बदलला जातोय पाहायला गेलं तर या वाऱ्याने कोण बदललाय. गोलंदाज पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश सपकाळच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धाव घेतात. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. फटका येईल का सतीशच्या बॅट मधून? षटकार. कालच्या चेंडूमध्ये कालच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर हे समीकरण पाहायला मिळालं होतं. अशाच धावा हव्या होत्या. त्यानंतर पाहिलं तर एक हुक फटका खेळला होता याच सतीशने. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये षटकार खेचला होता. आता मात्र पुन्हा एकदा येईल का हाच हुक फटका? पण ट्रॅक वरती तिसरा चेंडू फेकी करतोय. आता मात्र फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. आता मात्र पुन्हा एकदा यष्टिरक्षण चोखपणे पार पाडलं जात आहे. हेच अर्थातच सतीश जाधव बॅक टू दी पेव्हिलियन स्वतःवरती नाराज असेल का नसणार आहे. फटका खेळायचा होता मोठा, परंतु थोडासा प्रयत्न कमी पडला. हेच नक्कीच प्रयत्न करा मित्रा. पुढील सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर सतीश जाधव बॅक टू दी पेव्हिलियन आहे. मात्र संघाची धाव संख्या अडचणीत सापडली गेले. 39 धावावरती स्थिर आहे. मात्र शेवटचे 3 चेंडू 10 धावा. कोण येईल फलंदाज, कोण असेल? मिळेल मात्र संधी याला या सामन्यामध्ये हिरो बनण्याची. इसने बॅटर आलाय मैदानामध्ये एबी. एबी पाहतोय आपण मैदानामध्ये आलाय. एबीला मात्र चांगली संधी असेल या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये, या सामन्यामध्ये हिरो बनण्याची. एस बनेल का हिरो? शेवटचे 3 चेंडू, अखेरचे 3 चेंडू आणि 10 धावा. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय जुगाईवाडी विपक्ष विरेवाडी. यानंतर होणारा सामना असेल प्रणय 11 घाटेवाडी विपक्ष केदारेश्वर 11 फडतरवाडी टीम. टॉस विन झाली होती. प्रणय 11 टीम इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, अर्थातच क्षेत्ररक्षण निवडले. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विजयदादा या संघाचे कॅप्टन असतील. 3 चेंडू 10 धावा. तर मात्र फटका खेळाय. फटका मात्र येईल का? क्षेत्ररक्षक खाली असेल. जेल पकडला जाईल का? जेल मात्र जमिनीला दान केली जाते. तोपर्यंत 2 धावा. हेच रोखलं जाईल, रोखलं जातोय. आत्मविश्वास दाखवला जातोय. नक्कीच आत्मविश्वास हा गुरु जर आपल्या अंगामध्ये असेल तर आपणास कोणच पराजय करू शकत नाही. अर्थातच पाहायला गेलं तर अनिलने रोखलं गेलंय. या धावा मी रचेन, हे दोन मोठे फटके मी खेळेन. अर्थातच पाहायला गेलं तर 2 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. 9 धाव्यांची गरज आहे. दोन चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. अर्थातच 2 मोठे फटके येतील का अनिलच्या बॅट मधून? आतापर्यंत झुंज देतोय, लढतोय. एक शिवरायांचा मावळा बनून खिंड लढवतोय. पाहायला गेलं तर विरेवाडी टीम कडून अनिल आपण पाहतोय. या संघाचा आयकॉन खेळाडू. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. 9 धावाने आपल्या जवळ असतील 2 चेंडू. अर्थातच स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहतोय अनिल. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. लॉंग ऑन वरती पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आणला जातोय. एक साइड वरती पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण सजवलं जातं. याच अनिलसाठी जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी. षटकार चौकारांची भाषा करतो हाच फलंदाज, ज्याला मात्र षटकार आणि चौकाराचा पाडा अतिशय चोखपणे पाठ आहे. तो मात्र अनिल पाहतोय आपण. या संघाचा चॉईस प्लेअर अर्थातच आयकॉन खेळाडू. शेवटचे 2 चेंडू. अर्थातच 5वा चेंडू फेकी केला जातोय. फटका खेळलाय. फटका मात्र जाईल का? 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. पंचांचा निर्णय आतापर्यंत कॉल आलाय. चौकार असेल.
हेच लढत देतोय, आत्मविश्वास भरला गेलाय, कॉन्फिडन्स भरला गेलाय, सेल्फ कॉन्फिडन्स भरला गेलाय. तर मात्र अनिलच्या माध्यमात एक चेंडू 5 धावा, फटका खेळला गेलाय, फटका मात्र हवेमध्ये असेल, जाईल का सीमारेषे पार. एस येतोय विजय षटकार अनिलच्या बॅट मधून. एस आत्मविश्वास गुरु इतका घातक असतो जो मात्र अनिल जवळ होता, आता मात्र सामना घेऊन गेलाय अनिल. अर्थातच या संघाचा आयकॉन खेळाडू काय लाज जवाब लढत राहिले. आजच्या दिवसातील पहिला सामना खुश असेल, डगआउट मात्र जल्लोष करतो, टाळ्या वाजवल्या जातात. नक्कीच आगमन केलं जातंय त्याच फलंदाज ज्यानं मात्र एक चेंडूवरती 5 धावा असताना षटकार खेचून सामना विजय केला. हे सर्वजण येतील, त्याला हात मिळवतील, त्याला खांद्यावरती घेतील, त्याला मात्र आता पुढील सामन्यासाठी खूप शुभेच्छा देतील. अर्थातच अनिल आपण पाहतो, अनिलला मात्र पाहिलं गेलं तर 2 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज असताना एक चौकार ठोकला, चौकारानंतर त्यानंतर पाहिलं तर एक षटकार ठोकला आणि सामना विजय मिळवून दिलाय. थँक्यू सो मच अनिल. आपण पाहतोय आमच्या प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन करतोय. विजय झाली टीम आपण पाहतोय विरेवाडी, अर्थातच या हाफ मधील दुसरा विजय असेल. पराजय टीम पाहतोय आपण जुगायवाडी टीम.